अल निनोच्या परिणामामुळे यावेळेस पाऊस कमी पडते असं भीती आज माझ्या अन्नदात्याच्या मनात आहे आणि म्हणून पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना केली की शास्त्रज्ञ काय म्हणत असतील पण निसर्गाचा समतोल ठेवणं आणि निसर्गाचा भरभरून आशीर्वाद शेतकऱ्यांना देणं हे पांडुरंगाच्या हाती आहे आणि म्हणून यावर्षी माझ्या शेतकऱ्यांना भरपूर पीक त्यांना त्यांच्या झोळीत टाक आणि या अन्नदात्याला सुखी ठेव. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं आणि देशातलं जे सरकार आहे जे भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे या भ्रष्टाचारी व्यवस्थेला सद्बुद्धी मिळो आणि या महाराष्ट्राचा विकास भ्रष्टाचार मुक्त व्हावा अशा पद्धतीचं साकडं मी मान्य पांडुरंगाच्या चरणी केलेलं आहे. दिल्लीचं वातावरण चिघळत आहे, आंदोलन चिघळत आहे, लाठीचार्ज झाला. बघा, भविष्यावर लाठीचार्ज करणं हा एक प्रकारचं मोठं पाप आहे. मी गुन्हा नाही म्हणणार कारण की हे गुन्हेगारच आहे ज्यांनी राम मंदिराला भगवान श्रीरामाला सोडलं नाही तर हे एक मोठं पाप आहे. आणि आमची ही तरुण पिढी जी आहे आमच्या देशाचं उद्याचं नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वावर त्यांच्या न्यायिक मागणीसाठी सरकारने त्यांचं ऐकायला पाहिजे. पण सरकारने न ऐकता त्यांच्यावर लाठीचार्ज करणं एक मोठं पाप केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं आहे. त्यांना कोणीच माफ करू शकत नाही अशी परिस्थिती आज आहे. जवळपास लाखो मुलं मुली 2-4 लाखाच्या वर मुलं मुली देशभरातून त्या ठिकाणी गोळा झालेले आहेत. हे स्वयंभू आलेले आहेत. हे कोणी राजकीय पक्षांनी काही मोमेंट करून आणलेले नाहीत. त्यांच्या भविष्याशी हे लोक खेळलेले आहेत. जेवढ्या काही परीक्षा या देशामध्ये घेण्याचं काम केंद्र सरकारने केलेले आहेत ते सगळे पेपर लीक करण्याचं त्यांच्या आईवडिलांचे लाखो रुपये खर्च झालेत. अनेक मुलींनी आत्महत्या केलेली आहे. फक्त मागणी काय आहे की प्रधानमंत्र्याचा राजीनामा नाही मागत आहे. ते जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान त्यांनी राजीनामा द्यावा एवढीच मागणी आहे. आणि हा रास्त मागणीसाठी त्या ठिकाणी देशभरातून लाखो मुलं मुली जमलीत. त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचं पाप जे केलं गेलं ते या पापाचं प्रायश्चित्त या नरेंद्र मोदीच्या सरकारला करावं लागणार आणि त्याचे परिणाम भोगावं लागणार. मंदिरावर सुद्धा आता सध्या भ्रष्टाचारांचे आरोप जास्त होत आहेत. राम मंदिरात पण परवा झाला. या संदर्भात मी तुम्हाला सांगतो की मी आता पांडुरंगाच्या चरणी आहे. मी स्वतः विधानसभेमध्ये म्हटलं की जसं अयोध्याच्या रामाच्या मंदिरामध्ये BJP आणि RSSनी तिजोरी लुटली तसं महाराष्ट्रातलेही मंदिरं हे सुरक्षित नाही. मग सिद्धिविनायकचं मंदिर असतील, शिर्डीचे साईबाबाचं मंदिर असतील, आपलं पंढरपूरचं मंदिर असेल हे सुद्धा सुरक्षित नाही. याचं प्रॉपर ऑडिट झालं पाहिजे आणि ऑडिटच्या माध्यमातून लोकांनी आपल्या श्रमाचे मेहनतीचे पैसे आपल्या श्रद्धेपोटी या दानपेट्यामध्ये टाकल्यात आणि त्या पैशांनी इथलं डेव्हलपमेंट व्हावं आणि जिथं जिथं लोक अडचणीत आलेत त्या अडचणीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मदत व्हावी अशा पद्धतीची भूमिका त्याच्यामधली या श्रद्धेमध्ये असते. पण ह्या तिजोऱ्याच्या तिजोऱ्याच लुटण्याचं पाप या सरकारच्या माध्यमातून होत असेल ही गंभीर बाब आहे. हे हिंदू धर्माला कलंक लावण्याचं काम सरकारच्या वतीनं होते आहे आणि हिंदू धर्माच्या धार्मिक व्यवस्थेला ठेच पोहोचवण्याचं काम केलं जातं. शिवसेनेचे खासदार फोडले, भाजप फोडाफोडी याच्यातच. बघा, आता ज्यांना संविधानच मान्य नाही, संविधानिक व्यवस्थाच मान्य नाही, ज्या व्यवस्थेनं या देशाचा तिरंगा 50 वर्षाच्या नंतर हाती घेतला त्याला फडकवलं, ज्याला संविधान मान्य नाही अशी व्यवस्था लोकशाही मानायला कुठं तयार आहे. आणि म्हणून हुकुमशाही व्यवस्था जी आलेली आहे त्या हुकुमशाही व्यवस्थेच्या आधारावर मग कधी केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करायचा, कधी पैशाच्या भरोशावर आमदार खासदार विकत घ्यायचे
आणि त्या माध्यमातून लोकशाही मोडकीस आणायची हा प्रयत्न केंद्र सरकार करते आहे. आणि हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये करते आहे. जयंत पाटील वारंवार प्रत्येक उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ मागचं काय हे सगळं ते राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी एकत्र येतात. दोन राष्ट्रवादीमध्ये अर्थ खात्याची रस्सीखेच चालू आहे. दोन राष्ट्रवादी एकत्र येतात. काय मला तर असं वाटतं की त्यांचा त्या दोन पक्षाचा काय असेल तो त्यांचा इश्यू आहे, त्याच्यावर मला बोलायचं काही कारण नाही. पण मी एक गोष्ट पाहिली की आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की मंत्र्याला काहीच अधिकार नसतो मुख्यमंत्र्याच्या समोर. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही अर्थमंत्री पदाच्यासाठी जे रस्सीखेच चाललेली आहे ही समजदार माणसांनी त्याला लक्ष केलं पाहिजे की मुख्यमंत्र्यांनी सगळं केंद्रीकरण केलं. संविधानिक व्यवस्थेच्या रूपाने जे मंत्रिमंडळ निर्माण होते त्या मंत्र्यांनाच अधिकार नाही असं मुख्यमंत्री विधानसभेत जेव्हा बोलत असतील तर हे नावाचा मंत्री व्हायचं ही जी काही चाललेली प्रक्रिया आहे ज्याची घोडदौड चाललेली आहे, रस्सीखेच चाललेली आहे तुमच्या भाषेत, ते मला वाटतं की याच्यावर खूप सारं हे बोललं पाहिजे असं मला वाटत नाही. रामरक्षा आणि मारुती स्तोत्राबद्दलची स्पर्धा आता चालू आहे, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की? बघा, याला तर RSS आणि भाजप याला पूर्ण दोषी आहेत. ज्या पद्धतीनं भगवान श्रीरामाच्या नावाने हे लोक सत्तेत आलेत त्याच भगवान श्रीरामाला या लोकांनी लुटलं. त्यामुळे धर्माच्या नावाने खरं तर राजकारणात धर्म आणायला नव्हता पाहिजे, पण या लोकांनी आणला. धार्मिक भावना लोकांच्या उंचावल्या, पण त्याच भावना ठेचून काढल्यात, त्याला डाका टाकलं. एक मोठं पाप आहे. आणि म्हणून रामरक्षा असेल, स्त्रोत असतील, या सगळ्या घोळामोडी चाललेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अगर पाप पुण्य अगर आम्ही समजतो, हे सर्वसामान्य इथं आपण पाहिलं असेल की ऊन असो, पाऊस असो, काही असेल तरी हजारो किलोमीटर चालून पांडुरंगाच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी लोक येतात. आणि ही परंपरा आहे, ही आमच्या संतांनी, बहुजन संतांनी सुरू केलेली परंपरा आहे. त्याच्यामुळे या भोळाबाबड्या लोकांना त्याचा विश्वासच संपवायचा, हा हे जे पाप जे झालेलं आहे त्याच्यामुळे एक आता चढावळ सुरू झालेली आहे. त्यामुळे या धार्मिक व्यवस्थेमधलं जे पाप या लोकांनी केलेलं आहे त्याला काही माफ करण्यासारखं नाही. दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्यामुळे काँग्रेसला काही फरक पडेल? बघा, आम्हाला काहीच फरक पडणार नाही. काँग्रेस ही देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची पार्टी आहे. या देशामध्ये जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती, ज्या देशात सुई बनत नव्हती तर त्या सुईपासून तर रॅकेट बनवलं, सगळ्या व्यवस्था निर्माण केल्या. ठीक आहे, लोकांनी मधल्या काळामध्ये यांच्या चुकीचा प्रचार करून काँग्रेसच्या विरोधात लोकांना भडकवून हे लोक सत्तेत आले. आणि आल्यानंतर लोकांना आता या 12 वर्षात यांची वास्तविकता, यांचा खरा चेहरा लोकांच्या समोर आला. हे कसे शेतकरी विरोधी आहेत, हे कसे तरुणांच्या विरोधी आहेत, हे कसे गरिबांच्या विरोधात आहेत आणि हे देशच विकतात आहेत. त्यामुळे एक गोष्ट आपल्याला पाहिली असेल की विकासाच्या नावाने पुणे ते मुंबई जो मिसिंग लिंक झालेला आहे त्याच्या पहिल्याच पाण्यामध्ये त्याच्यावर दरड कोसळली. 7,190 कोटीचा तो प्रकल्प आहे. म्हणजे पर किलोमीटरवर 540 कोटी रुपये त्या याच्यावर खर्च झालेले आहे. 13 किलोमीटरचा रस्ता आहे, पर किलोमीटर 540 किलोमीटर. म्हणजे आता पंढरपूर विधानसभा असेल, या विधानसभेचे 1 किलोमीटरमध्ये पूर्ण रस्ते चांगले होऊ शकतात. इतके पैसे 1 किलोमीटरवर खर्च या लोकांनी केले. माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की एवढा पैसा लावला, 7 देशाचे तज्ज्ञ लोक तिथं आणले, त्यांना पैसा दिला आणि ते देऊनसुद्धा त्या ठिकाणी दरड कोसळली. आणि फडणवीस म्हणतात की तुम्ही महाराष्ट्राची बदनामी करता. तुमच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली. तुम्ही लोकांच्या घामाचा पैसा लुटताय, बँकेचं लोन घेऊन या पद्धतीचं कार्य करतात आहे. कधी शक्ती मार्ग, कधी पंढरपूर कॉरिडॉर, हे सगळं कर्जरूपाने. आणि ते कर्ज चुकवायचं असेल तर लोकांकडून पैसे वसूल केले, महागाई वाढवतात आणि महागाई काढून लोकांकडून पैसे वसूल केले जातात आणि त्याच्यात भ्रष्टाचार करतात. तर मला वाटतं की ही जी काही सगळं चाललेलं आहे ते भयानक आहे आणि त्याच्यामुळे लोक याच्यामध्ये त्रासलेले आहेत आणि लोक आता म्हणतात की काँग्रेसच बरी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.